नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखन या प्रकारामध्ये वैचारिक लेखन हा भाग पाहणार आहोत। प्रश्न 5 ई मध्ये हा प्रश्न विचारला जातो आपल्याला। या कृतीमध्ये 3 लेखन प्रकारांवर 3 कृती दिल्या जातात। त्यापैकी एक आहे प्रसंग लेखन, दुसरं आहे आत्मकथन, तिसरं आहे वैचारिक लेखन। या 3 पैकी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे आणि याच्यासाठी आपल्याला मार्क्स आहेत 8। मुलांनो, कोणत्याही विषयासंबंधीचे विचार, त्यामागील इतिहास, सखोल अभ्यास, त्या विषयाच्या दोन्ही बाजू समर्थपणे सुसंगत मांडणे म्हणजेच वैचारिक लेखन होय। तर वैचारिक लेखन आपण मांडत असताना किंवा लेखन करत असताना या लेखनासाठी येणारे विषय साधारणतः आपल्या परिचयाचेच असतात। ते आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतील कमतरता, त्याची कारणे, सुधारणेची क्षमता व त्यासाठीचे प्रयत्न किंवा अडचणी या सगळ्या मुद्द्यांचा समावेश ह्यामध्ये असणं आवश्यक आहे। आणि अशा वैचारिक लेखनासाठी मुलांनो, तुमचं वाचन असायला हवं। तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजे त्या जो विषय आपण लिहितो त्याच्याविषयी तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे। दोन्ही बाजू समर्थपणे आपल्याला मांडता आल्या पाहिजेत, त्याही सुसंगतपणे मांडणं अतिशय आवश्यक असतं। म्हणजेच वैचारिक लेखनासाठी तुमचे वाचन, सामान्य ज्ञान, तुमची निरीक्षण शक्ती आणि तुमचे चिकित्सक विचार या गोष्टी असणं फार आवश्यक आहे। मुलांनो, या निबंध लेखनात दिलेल्या विषयासंदर्भातील विचारांना अधिक प्राधान्य असतं। प्रत्येक विचाराला असणाऱ्या योग्य अयोग्य अशा दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा करता यायला हवी। म्हणजेच विचाराला 2 बाजू असू शकतात हे तुमच्या लक्षात यायला हवं। तिसरी गोष्ट महत्त्वाची, विचारांना तार्किक व सुसंगत मांडणीची जोड हवी। आपले विचार समर्थपणे मांडण्यासाठी त्याच्यामध्ये चौथी गोष्ट आहे की सुभाषित, म्हणी, सुवचन तसेच प्रसिद्ध विचारवंतांचे विचार यांचा आधार घेतल्यास तुमचे हे लेखन अतिशय आकर्षक बनू शकतं आणि ह्याचा तुम्ही खरोखर आधार घ्यायला हवा। एक आवश्यक गोष्ट म्हणजे वाचन, निरीक्षण, चिकित्सक विचार हे वैचारिक मांडणीसाठी आवश्यक असतात। तुम्हाला मी आता एक नमुना कृती म्हणून एक खाली विषय देत आहे। इथे एक नमुना कृती देते। त्याचा विषय आहे मी माझ्या देशाचा नागरिक। या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा। आता ह्याच्यामध्ये मुद्दे कुठले कुठले आहेत पहा। देशप्रेम व राष्ट्रीयत्व याची जाणीव, जबाबदार नागरिक, पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा संदर्भ, हक्क व कर्तव्य यांची जाणीव, देश माझा, मी देशाचा ही भावना, देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान आणि स्ववर्तन। इथं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक दिलेल्या आहेत, मुख्य मुद्दे। ह्याच्यावरती आधारित तुम्हाला हे वैचारिक लेखन करायचं आहे। ह्याच्यासाठी आता वरती मी मुद्दे काही 4-5 दिलेले आहेत, त्याचा आधार घ्या आणि त्या पद्धतीनं आपण हे एक वैचारिक लेखन करायचं आहे। मुलांनो, आपण आता ही कृती सविस्तर पाहूया। आपण इथं शीर्षक लिहिलेलं आहे, ह्या वैचारिक लेखनाचा विषय मी माझ्या देशाचा नागरिक। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। आपली माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे असे म्हणणारी ही काव्यपंक्ती किती यथार्थ आहे। आपला देश आपल्याला आपली ओळख देतो। देदीप्यमान इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक वारसा, ज्ञान असे पूर्वजांचे संचित तो आपल्यासमोर मांडतो। त्यामुळे चांगल्या व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावून देशाचे ऋण फेडणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे। शालेय जीवनात आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा म्हणतो। लहान वयापासूनच आपल्या मनात देशाविषयी प्रेम व आदराची भावना निर्माण व्हावी, राष्ट्रीयत्वाची जाणीव व्हावी व आपण देशाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत
हा त्यामागचा हेतू आहे. भारत देशाचा नागरिक म्हणून आपल्याला घटनेने काही मूलभूत हक्क दिले आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा मूल्यांवर आधारलेल्या या हक्कांची जपणूक होणे नागरिकांच्या पर्यायाने देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. कायदा व न्यायव्यवस्था नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करते. जसे प्रत्येक भारतीयाला या देशाचा नागरिक म्हणून असलेले सर्व हक्क मिळालेच पाहिजेत, तसेच प्रत्येक नागरिकाने या देशाप्रती असलेली कर्तव्येही पार पाडलीच पाहिजेत. देशाचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी देश माझा, मी देशाचा ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात असणे आवश्यक आहे. देशाची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे वातावरण व कर्तव्यापासून दूर पळणारे नागरिक असे चित्रही पाहायला मिळते. काश्मीर सीमा प्रश्न, दहशतवादी कारवाया, जातीय तेढ, भ्रष्टाचार यामुळे आपला देश आतून पोखरला जात आहे. याशिवाय अफाट लोकसंख्येमुळे अनेक नागरिकांना आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागते. तसेच कर्तव्यांच्या बाबतीतील शिस्तीअभावी देशातील शहरांना बकाल स्वरूप आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणे, वाहतुकीच्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे हे प्रकार सर्रास दिसून येतात. शहरीकरणाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड व त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हे सारे अतिशय चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलून जर आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर येथील प्रत्येक नागरिकाला स्वयंशिस्त अंगी बाणवावी लागेल. प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वतःहून पुढाकार घेईल, नियम कायद्यांचे कटाक्षाने पालन करेल, तेव्हाच आपल्याला देशाचा विकास साधता येईल. देशाने मला काय दिले, यापेक्षा देशाला काय देईन याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला तर प्रत्येकजण अगदी लहान लहान कृतींमधूनही देशहित साधू शकतो. देशातील एकता अबाधित राखणे, इतर नागरिकांच्या हक्कांचा, मतांचा, स्वातंत्र्याचा आदर करणे, आपली संस्कृती, परंपरा यांचा आदर करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे, आपल्या परिसराची स्वच्छता राखणे अशी कर्तव्ये प्रेमाने पार पाडली जातील. परदेशात न जाता आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या मायभूमीसाठी करता येईल. तेव्हाच बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो या गीताच्या ओळी खऱ्या अर्थाने सार्थ ठरतील. यासाठी फक्त गरज आहे ती देश माझा आहे हे समजण्याची. अशा पद्धतीने मुलांनो सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन साधक बाधकरित्या योग्य अयोग्य बाजू मांडून असं लिखाण करावं. मी तुम्हाला दुसरी कृती तर देत आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे दुष्काळ मानवनिर्मित की निसर्गनिर्मित या विषयावर तुमचे विचार लिहा. त्यातील पहिला मुद्दा आहे दुष्काळाची भीषणता. दुसरा आहे पर्यावरण संवर्धन. तिसरा आहे पावसाचे पाणी अडवून पुनर्भरण करा. आणि चौथा आहे पाण्याचा अपव्यय टाळा व पाणी बचत करा. हे वैचारिक लेखन आता कोणत्या पद्धतीनं केलेलं आहे हे आपण पाहूया. दुष्काळ मानवनिर्मित की निसर्गनिर्मित. गेली अनेक वर्षे दुष्काळ ही महाराष्ट्राची प्रमुख समस्या बनली आहे. पुरेशा पाण्याअभावी शेते ओसाड होतात. पिकांचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आज ही भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवण्यामागे निसर्गापेक्षा मनुष्यच अधिक जबाबदार आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात जिथे मान्सून असतो तेथे पाण्याची वानवा निर्माण होणे ही खरे तर फार मोठी विसंगती आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे पर्जन्यवृष्टीमुळे अमाप पाणी उपलब्ध होते. मात्र ते फक्त उपलब्धच होते, या पाण्याचा साठा करण्याच्या पद्धती आपण अजूनही आचरणात आणल्या नाहीत. पावसाचे पाणी अडवून साचवून जमिनीत मुरवले म्हणजेच पुनर्भरण केले तरी दुष्काळाचा तडाखा कमी होण्यास मदत होईल. झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीदवाक्य आचरणात आणले तर दर मानशी निदान एक तरी झाड लावले जाईल.
परिणामी पावसाचे प्रमाण पुरेसे राहील. याशिवाय पिण्याचे पाणी इतर कामासाठी वापरणे, 24 तास पाणी आहे म्हणून वाहत्या नळाखाली काम करणे, नादुरुस्त जलवाहिन्या, नळ इत्यादींमधून होणारी पाणी गळती यामुळे पाणी वापरले जाण्यापेक्षा ते अधिक वायात जाते. हल्ली दुष्काळी भागांना टँकरने पाणी पुरवण्याची सोय केली आहे. तसेच श्रीमंत लोक चढ्या भावात पाणी खरेदी करतात व त्यामुळे गरिबांना एक वेळच्या पाण्यालाही मुकावे लागते. पाणी ही मुळात राष्ट्रीय संपत्ती आहे. ती पैसा वा इतर कोणत्याही साधनाने खरेदी केली तरी संपुष्टात येणारच. आज पैशाने पाणी विकत घ्याल, पण जेव्हा पाणी उरणारच नाही तेव्हा ही धनसंपत्ती तुम्हाला जगण्यासाठी उपयोगी पडणार नाही. पाण्याची तहान पाण्यानेच भागते. तेव्हा पाण्याचा सुयोग्य वापर ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. भविष्यातील पिढ्यांच्या शाश्वत जीवनासाठी आपण पार पाडायचे ते कर्तव्य आहे. त्यामुळे पाणी बचत, पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन या 3 Pचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास दुष्काळाची तीव्रता आपण निश्चितच कमी करू शकतो. मुलांनो, अशा पद्धतीनं हे वैचारिक लेखन तुम्ही सविस्तर पद्धतीनं करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक लेखन ही कृती आपल्याला 8 मार्कासाठी आहे. तर त्याचं आपण मार्कांचं मूल्यमापन कसं करायचं ते बघूया. वैचारिक लेखन करत असताना आपली सुरुवात जी आहे ती आकर्षक असावी. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. विषयानुरूप विस्तार व सुसूत्र मांडणी ह्याच्यासाठी 2 गुण आहेत. भाषाशैली व नाविन्यपूर्ण कल्पना ह्याच्यासाठी 2 गुण आहेत. सुयोग्य समारोप व शेवट यासाठी 2. या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला एकूण 8 गुणांपैकी हे वैचारिक लेखन करायचं आहे.